ओम शांति शांति शांति। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। गरुड पुराण अध्याय क्रमांक 5। मित्रांनो, काल आपण बघितलं की मनुष्याने जर पाप कर्म केली तर त्याला नरकात जावं लागतं आणि आपल्या पापांचा हिशोब हा द्यावा लागतो आणि त्यासाठी त्याला नरक यातना भोगाव्या लागतात। मात्र सध्याच्या काळामध्ये आधुनिक जीवनशैलीमुळे, पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे किंवा बुद्धिवादामुळे मनुष्याचा आता स्वर्ग नरक ह्यावर विश्वास राहिलेला नाहीये किंवा तो कमी होत चाललेला आहे। मित्रांनो, प्रश्न आपला नेहमी पडतो की खरंच स्वर्ग नरक आहे का? खरं तर स्वर्ग नरक हा एकतर संशोधनाचा विषय आहे किंवा श्रद्धेचा विषय आहे। संशोधनाचा विषय जर आपण घेतला तर मृत्यूनंतर मनुष्य स्वर्ग किंवा नरकात जातो असं सांगितलेलं आहे। तर त्यासाठी पहिली कंडिशन आहे, मृत्यूनंतर म्हणजे पहिल्यांदी मृत्यू आला पाहिजे, पहिल्यांदी मरण आलं पाहिजे आणि मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही। मात्र जो मरतो तो मेल्यानंतर जरी स्वर्ग बघत असला किंवा नरक बघत असला तरी सुद्धा तो त्याचे अनुभव येऊन आपल्याला पुन्हा सांगू शकत नाही। त्याने नवीन जन्म घेतला तरी नवीन जन्मामध्ये मागच्या जन्माची स्मृती ही केलेली असते। 2 जन्मामध्ये जे काही घडतं, स्वर्ग नरक जो भोगायला मिळतो त्याचीही स्मृती केलेली असते। त्यामुळे तोच व्यक्ती जरी पुन्हा जन्माला आला तरी तो स्वर्ग नरकाचे आपले अनुभव सांगू शकत नाही। त्यामुळे या ठिकाणी संशोधन हे लागू पडत नाही। मग राहते ती श्रद्धा। श्रद्धा आपल्या ऋषीमुनींवर, आपल्या पूर्वजांवर, त्यांनी सांगितलेल्या स्वर्ग नरकाच्या संज्ञेवर, त्याबरोबरच आपल्या धर्मशास्त्रावर, की ज्या शास्त्रीय ग्रंथांमध्ये स्वर्ग नरकाची व्याख्या केलेली आहे, स्वर्ग नरकाचं वर्णन केलेलं आहे, त्यावर आपला श्रद्धा ठेवावी लागते। ठेवावी का श्रद्धा हाही एक विषय आहे। त्याचं उत्तर आहे हो। स्वर्ग नरकाच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यावर श्रद्धा ठेवावी। याचं कारण असं की जगातल्या सर्व धर्मांमध्ये, सर्व मतप्रवाहांमध्ये स्वर्ग नरक सांगितलंय। तिकडे शब्द वेगळे असतील मात्र स्वर्ग नरक हे प्रत्येकाने सांगितलंय आणि जगातल्या सर्व मतप्रवाहाच्या लोकांनी स्वर्ग नरक थोड्याफार प्रमाणात मान्य केलेलं आहे। ज्या लोकांनी स्वर्ग नरक मान्य केला, ज्याने या गोष्टींवर श्रद्धा ठेवली, तो विचार करेल की आपण मेल्यानंतरही स्वर्गातच जाऊ, नरकात जाणं कोणाला पसंत पडणार नाही। आता कालच्या काही एपिसोडमध्ये आपण नरक ऐकला, नरकाच्या यातना ऐकल्या, ऐकताना सुद्धा चित्र डोळ्यासमोर येतं आणि भीती वाटते। तर अशा अवस्थेमध्ये नरकात जाणं कोणीही पसंत करणार नाही आणि स्वर्गात जाण्यासाठी ज्या कंडिशन आहे त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतील। स्वर्गात जाण्याच्या कंडिशन काय आहे? स्वर्गात कोण जाऊ शकतं? तर ज्याने सत्कर्म केली, ज्याने पुण्यकर्म केली, ज्याने मानवता धर्म पाळला, जो मनुष्यच्या लक्षणाला योग्य ठरला, ज्यांनी मानवी मूल्यांचं जतन केलं, ज्याने परोपकार केला, जो व्यक्ती त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये समाजाला सहाय्यक ठरला आणि असा व्यक्ती त्याच्या संपूर्ण आयुष्यात या सत्कर्मांच्या द्वारे आध्यात्मिक सुख, आध्यात्मिक शांती प्राप्त करतो, आनंद प्राप्त करतो। आणि जर स्वर्ग नरक असेलच तर मृत्यूनंतर तो स्वर्गही प्राप्त करतो।
आहे की नाही फायदा? म्हणजे माणसाने स्वर्ग नरक ह्या संकल्पनेवर विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि स्वर्गात जाण्यासाठी जे काही आपल्याला कंडिशन सांगितले आहेत, जे काही कर्म करायला सांगितले ती आपण केली पाहिजे. त्यातून स्वर्ग नरकात जाऊ की नाही हे निश्चित जरी नसलं तरी मात्र ह्या भूतलावर, ह्या जीवनामध्ये आपण सुख प्राप्त करू, आपण शांती प्राप्त करू, आपण आनंद प्राप्त करू. आणि एकूणच मनुष्याचं जीवन हे उन्नत झाल्याशिवाय राहणार, याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत समाज स्वर्ग नरकावर श्रद्धा ठेवत होता त्यावेळेस मनुष्याचं आचरण तुम्ही आठवा. आणि आज जो एक मोठा वर्ग, जोपर्यंत समाज या स्वर्ग नरकाला मानत होता तोपर्यंत मनुष्य सत्शील होता, मनुष्य सत्कर्म करत होता, सत्कर्मावर त्याचा विश्वास होता. आणि एकूणच तो मनुष्य स्वतःही आनंदी राहायचा, स्वतःही सुखी राहायचा आणि लोकांनाही सुखी करायचा. मानवी जीवन हे एक विकसित अवस्थेमध्ये होतं. कारण आपण काही चुकीचं केलं, आपण कोणाला फसवलं, आपण हिंसा केली, आपण मद्यपान केलं तर हे धर्माच्या विरुद्ध आहे, यातून आपल्याला नरकात जावं लागेल. आपण आई वडिलांचा अपमान केला, हे धर्माच्या विरुद्ध आहे, यातून आपल्याला नरकात जावं लागेल. अशी भावना मनुष्याला आपोआपच सन्मार्गावर ठेवीत होती. प्रश्न असा येतो की हे स्वर्ग नरक ह्या आपल्या धर्मशास्त्रामध्ये का आले, का सांगितले गेले? जर बुद्धिवाद्यांना उत्तर द्यायचं झालं तर मी अशा प्रकारे देईन की काही करून मनुष्याने धर्माचं आचरण केलं पाहिजे, सन्मार्गावर राहिलं पाहिजे, समाजाला सहाय्यक राहिलं पाहिजे, परोपकार त्याने केले पाहिजे. जे हताश आहे, निराश आहे, जे निराधार आहे त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आणि एकूणच समाज आपल्या एका विकसित अवस्थेमध्ये राहिला पाहिजे. यासाठी मनुष्याने धर्म मार्गाचं पालन केलं पाहिजे. मात्र धर्माचं पालन मनुष्य कसा करणार? दोन गोष्टीमुळे मनुष्य धर्माचं पालन करू शकतो. एक म्हणजे भीतीपोटी आणि एक म्हणजे लोभापोटी. जी तिसरी अवस्था आहे, जी सत्य अवस्था आहे, जी अतिशय उच्च अवस्था आहे, ती म्हणजे प्रेमापोटी. परंतु असं निष्काम प्रेम निर्माण होणं हे फारच दुर्मिळ आहे. फार कमी लोक निष्काम प्रेम भगवंतावर करू शकतात, निष्कामपणे धर्माचं पालन करू शकतात, ते म्हणजे साधू संत. मात्र एवढ्या उच्च कोटीला प्रत्येक आणि सामान्य मनुष्यासाठी म्हणून धर्म पालनाचे दोन मार्ग निर्माण करण्यात आले. त्यातील एक मार्ग म्हणजे भियादेयम आणि दुसरा मार्ग म्हणजे हियादेयम. भियादेयम म्हणजे भीतीपोटी आणि हियादेयम म्हणजे लोभापोटी. मनुष्याला काहीतरी भीती दाखवली तर तो धर्म मार्ग अवलंब करील, म्हणून तर तो धर्म मार्गावर राहील. आणि जर हियादेयम म्हणजे काही लोभ दाखवला तर तो धर्माचं पालन करेल. भीती याची दाखवली की तुम्ही जर वाईट कर्म केली, तुम्ही जर धर्म मार्गावर नाही राहिलात तर तुम्ही नरकात जाल. नरकाच्या आता यातना बोलून दाखवल्या, यातून भीती निर्माण करण्यात आली आणि त्या भीतीतून धर्माचं पालन करण्यात आलं. आणि हियादेयम म्हणजे काही लोभ दाखवण्यात आला की तुम्ही जर चांगले कर्म केले, सत्कर्म केली तर तुम्हाला अंतिम स्वर्ग प्राप्त होईल, स्वर्गात तुम्हाला सुख मिळेल आणि म्हणून तुम्ही धर्म मार्गाचं पालन करा. यातून एकच उद्देश होता की मनुष्य हा मनुष्य राहावा, मनुष्याने मानवी धर्माचं पालन करावं, मनुष्याने आपली मानवता सोडू नये आणि त्यातून सर्व आदर्श मानव निर्माण व्हावे, आदर्श समाज निर्माण व्हावा. यासाठी स्वर्ग नरकाच्या कल्पना ह्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणूनच आजपर्यंत आपण नरकाचं भरपूर असं वर्णन ऐकलेलं आहे. त्या 5व्या अध्यायामध्ये गरुड विचारतो की कोणत्या पापाच्या योगाने कोणती चिन्ह प्राप्त होतात, कोणत्या योनी प्राप्त होतात ते सांगा. त्यावेळेस भगवान सांगतात, ब्राह्मणाचा वध करणारा हा क्षयरोगी, गायीची हत्या करणारा हा जड आणि लुळा, कन्येचा हत्या करणारा हा कोढी होतो. आणि हे 3 जण चांडाल योनीमध्ये उत्पन्न होतात. ह्या 3ही चांडाल योनी सांगितल्या आहेत.
स्त्रीचा घात करणारे, गर्भाचा घात करणारे हे चांडाल योनीत जाऊन रोगी होतात. आज सुद्धा बेटी बचाव बेटी पढाव हे जे एक सामाजिक आंदोलन निर्माण झालेलं आहे, स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा कमी होत चाललेली. का? कारण की कन्येचा गर्भ म्हटला की आपण तो काढून टाकला, गर्भपात केला. गर्भहत्येचं पातक आपल्याला लागतं. मात्र हे आज सरकारनेच आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. हे आम्हाला धर्मामध्येच, या गरुड पुराणामध्येच सांगितलंय की जर तुम्ही गर्भपात केला तर तुम्ही चांडाल योनीमध्ये उत्पन्न व्हाल. अगम्य स्त्रीशी म्हणजे जिच्याशी गमन करू नये अशा स्त्रीशी गमन केलं, संबंध ठेवले तर तो नपुंसक होतो. गुरुपत्नीशी गमन करणारा हत्तीसारखा जाड कातड्याचा होतो. मांस खाणारा हा लाल रंगाचा होतो. मद्यपान करणारा हा काळ्या दातांचा होतो. आणि जो जिभेचा लोभीपणा दाखवेल तो जलोदर रोगी होतो. ब्राह्मण जर अभक्ष्य करेल तर तोही जलोदर रोगी होतो. दुसऱ्याला मिष्टान्न दिल्या वाचून जो स्वतःच खातो त्याला तोंडाचा रोग होतो, म्हणजे तो खाऊ शकत नाही. श्राद्धामध्ये जर अपवित्र अन्नाचं दान केलं तर तो कुष्ठरोगी होतो. गर्वाने गुरुचा अपमान केला तर तो अपस्मार रोगी होतो. जो वेद आणि शास्त्राची निंदा करतो तो पांडुरोगी होतो. खोटी साक्ष देणारा मुका होतो. लग्नाचा भंग करणारा ओठाशिवाय निर्माण होतो. पंक्तीमध्ये वाढताना भेदभाव करणारा काणा होतो. पुस्तकाची चोरी करणारा जन्मापासून अंध होतो. गाय ब्राह्मण यांना पायाने मारणारा खंज आणि पांगळा होतो. विष घालणारा वेडा आणि उन्मत्त होतो. अग्निदाह करणारा टकल्या होतो. विष घालणारा वेडा होतो. रत्नाची चोरी करणारा नीच जातीत उत्पन्न होतो. सोने चोरणारा कुत्सित नखाचा निर्माण होतो. धातू चोरणारा दरिद्री होतो. अन्न चोरणारा उंदीर होतो. धान्य चोरणारा टोळ होतो. पाणी चोरणारा चातक होतो. विषाचा अपहार करणारा विंचू होतो. शाकभाजी चोरणारा मोर होतो. सुगंधी पदार्थ चोरणारा चिचुंद्री होतो. मध चोरणारा मधमाशी, मांस चोरणारा गिधाड, मीठ चोरणारा मुंगी होतो. पानं फुलं फळं चोरणारा जंगलामध्ये माकड होतो. कापूस चोरणारा मेंढा होतो. लूट करून जो स्वतःचा निर्वाह करतो तो कसाबाच्या घरी बकरा होतो. विषपान करणारा पर्वतावर काळा साप होतो. वैश्वदेव न करणारे, पाहिजे ते खाणारे, परीक्षा केल्याशिवाय खाणारे ते ब्राह्मण निर्जन अरण्यात वाघ होतात. गायत्रीचे स्मरण न करणारा, संधीची उपासना न करणारा, आतून दुष्ट बाहेरून साधूप्रमाणे ढोंग करणारे ब्राह्मण बगळे होतात. मंत्रा वाचून जे नुसते भोजन करतात ते कावळे होतात. अयाज्यापासून म्हणजे ज्याच्याकडून यजन करू नये अशा अनाधिकारी यवनाधिकांकडून यज्ञ केले तर तो डुक्कर होतो. दक्षिणेच्या लोभाने अतिशय यज्ञ करणारे गाढव होतात. विद्या संपन्न असूनही जो ब्राह्मण दुसऱ्याला आपली विद्या देत नाही तो बैल होतो. गुरुची सेवा न करणारा शिष्य खेचर होतो. आपल्या गुरुना एकेरी भाषेत बोलणारा जंगलात राक्षस होतो. ब्राह्मणाला दान देण्याची कबूल करून जो देत नाही तो कोल्हा होतो. सत्पुरुषाचा तिरस्कार करणारे अग्नीमधील प्राणी होतात. मित्राचा द्रोह करणारे पर्वतावर गिधाड होतात. व्यापारामध्ये वंचना करणारे, लांगुल चालन करणारे घुबड होतात. वर्ण आणि आश्रमाची निंदा करणारे कपोत पक्षी होतात. आशेचा भंग करणारे, प्रेमामध्ये बिघाड आणणारे, द्वेषाने स्त्रियांचा त्याग करणारे चिरे काळ चक्रवाक पक्षी होऊन राहतात. आई बाप गुरु यांचा द्वेष करणारे, बहीण भाऊ यांच्याशी वैर करणारे 1000 जन्मापर्यंत योनीपर्यंत गर्भातच नष्ट पावतात. सासू सासरे यांना शिव्या देणारे, कलह करणारे, नवऱ्याशी वैर करणारे, नवऱ्याचा तिरस्कार करणारे स्त्रिया जळवा आणि उवा होतात. नवरा सोडून दुसऱ्या पुरुषाला अनुसरणारी ती ऊ होते.
आपल्या गोत्रजांचा अपघात करणारे, गोत्रजांच्या स्त्रियांशी संग करणारे अस्वलाच्या योनीत उत्पन्न होतात. कामांध होऊन पतिव्रता स्त्रीच्या एखाद्या व्रताचा भंग करणारे पिशाच्य होतात. ब्रह्मचर्य आश्रमात असताना स्त्रीशी गमन करणारे अजगर होतात. गुरुपत्नीशी संग करणारे सरट, राजपत्नीशी संग करणारे उंट, मित्रपत्नीशी संग करणारे गाढव, मेलेल्याचा 11वा खाणारे कुत्रे, देवापुढील पैशावर उपजीवन करणारे ब्राह्मण कोंबड्याच्या योनीत जन्म होतात. जे ब्राह्मण पैशा करताच केवळ पूजा करतात त्यांना देवलक अशी संज्ञा आहे. असे देवलक निंद्य मानलेले आहेत. ब्रह्महत्या करणारे गाढव, उंट, रेडे यांच्या योनीत उत्पन्न होतात. मद्यपान करणारे लांडगा, कोल्हा, कुत्रा यांच्या योनीत उत्पन्न होतात. सोन्याची चोरी करणारे कृमी, किडे, पतंग योनीत उत्पन्न होतात. स्त्रीचा अपहार करणारे, ब्राह्मणाचा पैसा अपहार करणारे, ठेवीचा अपहार करणारे ब्रह्मराक्षस होतात. कोणत्याही साधू संतांच्या पैशाचा अपहार करणारे सुद्धा नरकात जातात. भगवान सांगतात, एखादा व्यक्ती दान देऊन परत बळजोरीने माघारी घेतो तो पापी प्रलय काळपर्यंत नरकात जातो. भगवान सांगतात, हे गरुडा, अशा प्रकारे ची चिन्हे आणि योनी प्राप्त होतात. या ठिकाणी असलेल्या देहधारींना आपल्या कर्माप्रमाणेच फळ मिळालेले असते हे स्पष्ट दिसून येते. अशा रीतीने दुष्कर्म करणारे नरकाच्या यातना भोगून बाकी उरलेले पाप भोगण्याकरता ह्या सांगितलेल्या योनीमध्ये जन्म घेतात. पुढे हजारो जन्मामध्ये पशु, पक्षी इत्यादिकात उत्पन्न होतात, दुःख भोगतात, भार वाहतात इत्यादी यातना भोगीत असतात. नंतर पक्षी होऊन त्यामध्ये पाऊस, थंडी, उन्हाळा यापासून होणारी दुःखे भोगून नंतर पुन्हा पाप, पुण्य यासारख्या प्रमाणाने झाले असता मनुष्य योनीत उत्पन्न होतात. तेथे स्त्री आणि पुरुष यांचा संग झाला असता गर्भात जातात. नंतर क्रमाने गर्भात राहिल्यापासून तो मरणापर्यंत होणारी दुःखे भोगून पुन्हा पुन्हा मरतात. अशा रीतीने प्रत्येक देहधारीची उत्पत्ती आणि विनाश होत असतो. 4 प्रकारच्या जीवांमध्ये जन्म होत असतो. एक जीव आहे जरायुज. जरायुज म्हणजे गर्भातून जन्म घेणारे. दुसरे आहे अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणारे. तिसरे आहे उद्बीज. उद्बीज म्हणजे जमिनीतून जन्माला येणारे. आणि चौथा आहे स्वेदज म्हणजे घामातून जन्माला येणारे. 4 प्रकारचे जन्म सांगितले. जरायुज गर्भातून, अंडज अंड्यातून, उद्बीज जमिनीतून, स्वेदज म्हणजे घामातून. अशा प्रकारे 4 प्रकारच्या जीवांची उत्पत्ती ही होत असते. ज्याप्रमाणे मनुष्य पाण्याचा रहाट फिरवितात त्याप्रमाणे परमात्म्याच्या मायेने हे सर्व प्राणी आपापल्या केलेल्या कर्मानेच्या पाशाने गुंढाळले जाऊन कदाचित भूमीवर, कदाचित नरकामध्ये अशा प्रकारे जन्म मृत्यूच्या ह्या चक्रामध्ये भ्रमण करीत असतात. कोणाला दान केले नाही त्या पापाने दरिद्री होतो आणि दरिद्री झाला असता पुन्हा पाप करतो आणि त्या पापामुळे पुन्हा नरकात जातो आणि नंतर पुन्हा दरिद्री होतो आणि पुन्हा पाप करतो. आपण आपले केलेले कर्म अवश्य हे भोगलेच पाहिजे. कर्म भोगल्याशिवाय कर्म संपत नाही, कर्म आपलं सोडत नाही. भोगल्याशिवाय शेकडो कोटी कल्पपर्यंत नुसत्या जन्माने कर्म नाहीसे होत नाही. नुसतं जन्म घेतल्याने कर्म नाहीसे होत नाही, तर त्या जन्मामध्ये कर्म भोगावी लागतात आणि भोगूनच ते कर्म संपतात. हा कर्माचा सिद्धांत आहे. अशा रीतीने गरुड पुराणातील सारोद्धारामधील पापांचे चिन्ह चे वर्णन करणारा हा 5वा अध्याय समाप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय.